जी गोष्ट मसल्सनी बनते, जी या धडक धडक करताय, हां तर काय करते बघा, आता लक्षात घे. ह्या मुठीच्या आकारा एवढाच तुझा हार्ट असणार आहे. हां, जय हिंद मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर आज आपल्याला बघायचं आहे हार्ट. तर चला सुरू करूया. तर बघा, हार्ट म्हणलं की सगळ्यात आधी आपल्या दिमागात काय ते माहिती आहे का? हां, तुझं दिमाग गदळ आहे भाई, तुझ्या दिमागात सदा तेच येणार आहे, मला माहिती आहे. आपसे बेटर उम्मीद किए थे हम. पण हार्ट दुसरं आहे. हां, तर लक्षात घे काय यायला येतं. हार्ट म्हणलं की सगळ्यात आधी दिमागात यायला पाहिजे तुझी छातीमध्ये हार्ट असतो. ते हार्ट काय काम करतो ते आज आपल्याला बघायचे. हार्ट कसा दिसतो, काय करतो. तो एक ते दुसरे कामं सोडून त्याला दुसरे लई कामं इथं, ती कामं काय काय करायले ते आज आपल्याला इथं बघायचं. सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे इंट्रोडक्शन ऑफ हार्ट. इंट्रोडक्शन काय म्हणते आपल्याला? द हार्ट इज अ मस्क्युलर पंप मेड ऑफ कार्डियक मसल. तर बघ, स्टेप बाय स्टेप कळून घे काय व्हायला लागले. हार्ट काय आहे? मस्क्युलर आहे, मस्क्युलर पंप आहे. कशाने बनलेला आहे? कार्डियक मसलने बनलेला आहे. मस्क्युलर म्हणजे जी गोष्ट मसल्सनी बनते. ओके, मसल्सने बनलेली. आता मसल्सनं बनले तर कोणत्या मसल्सनं बनले मास्तर ते आम्हाला सांगा आधी. तर कोणत्या मसल्सनं बनले? कार्डियाक मसल्सने बनला आहे. ओके, आता हे कार्डियाक मसल्स जे आहेत त्याची तुला खासियत सांगतो. हे कार्डियाक मसल फक्त आणि फक्त तुझ्या हार्टमध्ये सापडतात. दुसरीकडे तू किती हुडकलं तुझ्या बॉडीमध्ये ना, तर तुला कार्डियाक मसल्स सापडणार नाहीत. कारण त्याचं एकच कारण असं आहे की ते स्पेशली बनलेलेच आहेत हार्टच्या बीटिंगसाठी. तर ते सापडतात कुठं आपल्याला? फक्त हार्टमध्ये. तर दुसरं काय सांगितलं आपल्याला? इट्स अबाउट 10 सेंटीमीटर लॉंग. लांबी किती आहे हार्टची? तर अशी लांबी घेतली तू तर किती सेंटीमीटर निघतो? 10 सेंटीमीटर निघतो हा. याच्यानंतर काय? साईज इज अबाउट द साईज ऑफ ओनर्स फिस्ट. आता ह्याचा काय अर्थ निघाला मास्तर? ह्याचा अर्थ असा निघतो की जेव्हा तू तुझ्या हाताची मुठी बांधतो, ती मुठी जेव्हा तू अशी छातीवरती ठेवली तर लक्षात घ्यायचं की हे जे मुठीचा आकार आहे तुझ्या, ह्या मुठीच्या आकारा एवढाच तुझा हार्ट असणार आहे. आता ही मुठी म्हणल्यावर दुसरं काहीतरी आठवण करू नको त्याची, नसता बस रंगीन कार्यक्रम होऊन जाईल तू. ओनर्स फिस्ट एवढं लक्षात ठेवायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण काय लक्षात ठेवायची? तू ते गाणं ऐकलेलं आहे ना, जिया धडक धडक करताय. हां, तर काय करते बघा, आता लक्षात घे. तो हार्ट एका मिनिटामध्ये कितीदा बीट्स घेतो? कितीदा घेतो मास्तर? तर ते घेतो बघ 70 ते 100 बीट्स पर मिनिट घेतो. आता 70 ते 100 बीट्स जेव्हा मी तुला सांगायलो, हे नॉर्मल पर्सनची बीटिंग झाली की म्हणजे तू कोणतीच ॲक्टिव्हिटी करत नाहीत, नॉर्मल रेस्टिंग फेसमध्ये तू बसलेला आहे. त्या टायमाला हार्टची बीट्स म्हणजे जे हार्ट धक धक करतो ते किती टाईम करतो? 70 ते 100 वेळेस करतो. ह्याच्यामध्ये फ्लक्च्युएट होऊ शकतो. पण एक्झॅक्ट जर कोणी विचारलं एका मिनिटामध्ये किती टाईम्स करतो बीट्स, तर त्याला सांगायचं 72 टाईम्स. किती टाईम्स? 72 टाईम्स. आता जे आपलं हार्ट आहे ते हार्ट एका मिनिटामध्ये 72 टाईम्स बीट करतो, हे तर तुला कळालं. आता ते 72 टाईम्स जेव्हा बीट करतो ना, तर ते त्या 70 टाईम्स बीट्समध्ये तो 5 ते 6 लिटर रक्त हृदयामधून बाहेर फेकतो. बाहेर फेकतो म्हणजे कुठं फेकतो? तुझ्या शरीराच्या बाहेर फेकतो का? शरीराच्या बाहेर फेकत नाही गुड्या, ते फेकते कुठं माहिती आहे का? तुझ्या सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये 5 ते 6 लिटर रक्त फेकतो, म्हणजे पंप करतो. तर बघितलं काय म्हणते? इट पंप्स अबाउट 5 to 6 लिटर ऑफ ब्लड पर मिनिट, सप्लाइंग ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू ऑल बॉडी टिश्यू. आता ब्लडला पंप करायले म्हणजे काय करायले? नुसता पंप करतो का? करत नाही. ते काय करते माहिती आहे का? त्या जे ब्लड पंप करायले त्या ब्लड काय घेऊन जातो? तुझे ऑक्सिजन घेऊन जातो, त्याच्यानंतर तुझे न्यूट्रिएंट्स घेऊन जातो, आणि गेलेलं जे रक्त आहे ते वापस हृदयात बी येणार आहे. ते येताना काय करतो माहिती आहे का? ते जेवढी तुझ्या शरीरातली घाण आहे ती घाण वापस घेऊन येतो. ह्यालाच म्हणायचं सर्क्युलेशन. आता बाय, आता तुझ्या हार्टचं वजन किती आहे? तुझ्या हार्टचं वजन आहे, द टोटल वेट ऑफ हार्ट इज अबाउट 280 ग्राम्स इन मेल अँड 232 to 80 ग्राम्स इन फिमेल. बघ वेगवेगळे. इथं काय व्हायला लागले? फिमेलमध्ये वेगळा वेट आहे, मेलमध्ये वेगळं वेट आहे. फिमेलमध्ये किती येते वेट? फिमेलमध्ये येते मास्तर 230 ते 280 ग्राम. आणि मेलमध्ये किती येते? मेलमध्ये येते 280 ते 340 ग्राम. म्हणजे माणसामध्ये हृदयाचं वजन जास्त ॲज कम्पेअर टू बायांच्या. मग फिमेलमध्ये कमी येतो, मेलमध्ये हार्टचं वजन जास्त येतो. ही गोष्ट पक्की लक्षात ठेव. आता ते जे म्हणतो ना, आंखों में बसे हो तुम तुम्हें दिल में बसा लो, की जागत नाही भाऊ, जागत नाही. याला याचंच काम सुधार नाही, तू त्याला दिलमध्ये बशी तू रेटा मोकळा होता तू. त्याच्यामुळं काही म्हणायचं नाही. मित्रा, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओवर काय कर माहिती का? तू RBC फेकून आण, पण ते व्हिडिओचं लाईकचं बटन दाब. जसं तिच्या फोटोचं बटन दाबतो ना लाईकचा, तसंच ह्या व्हिडिओचा लाईकचा बटन दाब. आता आपल्याला बघायचं आहे पोझिशन ऑफ हार्ट. पोझिशन ऑफ हार्ट म्हणजे हार्ट तुझा कुठं आहे? हाय तर छातीमध्येच आहे, पण एक्झॅक्टली कुठे आहे?
है ना. आता लोक जे नॉन मेडिकल स्टुडंट आहेत ते म्हणताल कुठे आहे, छातीमध्ये आहे. पण तू जर मेडिकल स्टुडंट आहे, तुला काय सांगावं लागेल, तुला स्पेसिफिक पोझिशन सांगावं लागेल तिची, की हार्ट कोणत्या पार्टमध्ये कोणत्या पोझिशनमध्ये प्रेझेंट आहे. तर आपल्याला तेच बघायचं आता. तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या, प्रेझेंट इन थोरॅसिक कॅव्हिटी बिटवीन टू लंग्स. दोन लंग्स, आता हे जे लंग्स आहेत ह्या दोन लंग्सच्या मधामध्ये इथं इथं काय प्रेझेंट आहे, तुझं हार्ट प्रेझेंट आहे. हे तर झालं नॉर्मल, दोन लंग्सच्या मधात प्रेझेंट आहे. अजून कोणी म्हणलं की अजून चांगलं मला सांग काय आहे, कुठे आहे प्रेझेंट, तर त्याला सांगायचं ॲट द मिडल मीडियास्टिनम बिहाइंड द स्टर्नम. आता तुझे जे स्टर्नम आहे, स्टर्नम म्हणजे कोणतं बोन, हे जे तुझ्या दोन रिप्सला जोडणारा बोन असतो स्टर्नम म्हणतात त्याला, त्या स्टर्नमच्या एक्झॅक्ट पाठीमागे आहे. अजून एक्झॅक्टली कुठे आहे, मीडियास्टिनममध्ये. मीडियास्टिनम म्हणजे कोणता स्पेस असतो, मिडल मीडियास्टिनम म्हणजे की दोन लंग्सच्या मधातली जी जागा आहे छोटीशी, ती जागेला काय म्हणतात आपण, मिडल मीडियास्टिनम म्हणतात. अजून स्पेसिफिक सांगा मला लोकेशन काय आहे, तर काय सांगायची, अपेक्स इज लोकेटेड ॲट द 5th इंटरकोस्टल स्पेस 1 सेंटीमीटर मिडल टू द मिडल मिडकॅव्हिलर लाईन. काय करायचं लक्षात घे, तुझं 5th इंटरकोस्टल स्पेस. इंटरकोस्टल स्पेस कशाला म्हणायचं, हे जे इंटरकोस्टल स्पेस आहे ह्याला कायला म्हणायचं माहिती आहे का, जे तुझ्या दोन रिप्समधली जागा आहे ही जागा, ह्या जागेला म्हणतात इंटरकोस्टल स्पेस. आता कोणत्या इंटरकोस्टल स्पेसमध्ये, 5th इंटरकोस्टल स्पेसमध्ये काय प्रेझेंट आहे, हार्ट प्रेझेंट आहे. हार्टचं कोणता पार्ट प्रेझेंट आहे, अपेक्स प्रेझेंट आहे. पूर्ण हार्ट डिफरंट पोझिशनला प्रेझेंट असतो, त्याच्यामधला अपेक्स जो आहे स्पेसिफिकली तो कुठं प्रेझेंट असतो, 5th इंटरकोस्टल स्पेसमध्ये. हार्ट इज प्रेझेंट बिटवीन टू लंग्स स्लाइटली टुवर्ड्स टू द लेफ्ट. थोडासा लेफ्ट साईडला सरकलेला आहे. आता ती कोणत्या साईडला कसा सरकलेला आहे तुला मी सांगतो बघ. हे तुझं स्टर्नम आहे समज. ह्या स्टर्नमला इथं तुझा कॉलर बोन अटॅच असतो, त्याला आपण क्लॅव्हिकल म्हणतात. ह्या क्लॅव्हिकलचा जे मिड पॉईंट असतो इथं, ह्या मिड पॉईंटपासून एक रेस जाते, त्याला मिड क्लॅव्हिक्युलर लाईन म्हणतात आपण, अशी जाते. आता ह्या मिड क्लॅव्हिक्युलर लाईनच्या थोडेसे 1 सेंटीमीटर ह्या बाजूला, म्हणजेच ह्या पोझिशनमध्ये तुझा हार्ट प्रेझेंट राहणार. कळलं, एक्झॅक्ट पोझिशन आहे ही हार्टची. अजून काय आहे, 2/3 ऑफ हार्ट लाईज ऑन द लेफ्ट साईड ऑफ मीडियास्टिनम. सांगितलं होतं आता 2/3 भाग म्हणजे जास्तीत जास्त भाग हार्टचा कोणत्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणतात, हार्ट कोणत्या साईडला प्रेझेंट आहे, लेफ्ट साईडला प्रेझेंट आहे. पण आपण मेडिकल स्टुडंट आहेत हां, झापपिंट्यावानी जबाब द्यायचे नाहीत. काय सांगायचं, हार्ट इज प्रेझेंट इन मिडल मीडियास्टिनम बिटवीन टू लंग्स ॲट द स्लाइटली टुवर्ड्स टू द लेफ्ट साईड ॲट 5th इंटरकोस्टल स्पेस. हे तिची एक्झॅक्ट पोझिशन झाली. समझने वाले को इशारा कॉपी. आता हे झालं अपेक्सचं. आता बेस कुठं प्रेझेंट असते मास्तर, तर बेस प्रेझेंट असते T6 वर्टिब्रामध्ये. T6 वर्टिब्रा म्हणजे तुझ्या जे पाठीचे मणके आहेत है ना, ते पाठीच्या मणक्याची T1 T2 T3 T4 T5 T6 जी पोझिशन आहे, त्या T6 पोझिशनवर काय प्रेझेंट असते, तुझ्या हार्टचा बेस प्रेझेंट असतो. हे झालं हार्टचं इंट्रोडक्शन आणि त्याची पोझिशन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हार्टचे स्ट्रक्चर बघणार आहात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जर खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. आणि माझं एकच म्हणणं असते तुम्हाला की जर काही प्रॉब्लेम असेल, कोणता डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी होईल तेवढा प्रयत्न करेल तुमच्या क्वेश्चन्सचा आन्सर देण्याचा. जय हिंद.